सांगली महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने आर्थिक अडचण, प्रशासनाच्या कारभारावर मंगेश चव्हाण यांचा आरोप। सत्ताधारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला आहे। एलपीटीच्या एप्रिल महिन्याचा परतावा मार्चमध्ये प्राप्त न झाल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार अद्यापही मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। महापालिकेच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करताना त्यांनी सांगितलं आहे की महापालिकेच्या 6 बँकांमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा एफडी असून सुमारे 186 कोटी रुपये सेव्हिंग खात्यात पडून आहेत। असं असताना कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रशासन अपयशी ठरल्यात टीका त्यांनी केली आहे। महापालिकेतील सुमारे 1300 कायम कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा 14 कोटी रुपये तर 1100 मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 4 कोटी रुपयांची आवश्यकता असते। तसेच 2000 पेन्शनधारकांना सुद्धा पगार आणि पेन्शन रखडल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्याचं त्यांनी नमूद केले आणि याकडे सत्ताधारी आणि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत चव्हाण यांनी महापालिकेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दरम्यान क्लीन एअर प्रदूषण प्रोग्राम अंतर्गत प्राप्त झालेला निधी मूळ उद्देशासाठी न वापरता ठेकेदारांच्या हितासाठी वळवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या मनमानी कारभाराला कडाडून विरोध करणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे। यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते युवराज गायकवाड, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका बिल्किस बुजुर्ग, वर्षा निंबाळकर, स्मिता यमगर उपस्थित होते। सांगली महापालिका प्रशासनाच्या वतीने अद्यापही कर्मचाऱ्यांचे कोणतेच पगार होऊ शकले नाहीत। याचं कारण प्रशासनाला विचारत असताना प्रशासनाकडून अशी माहिती आली की एलबीटीचा जो परतावा किंवा एलबीटीचा जो फरक शासनाकडून दर महिन्याला येत असायचा, हा परतावा आला नसल्यामुळं कर्मचाऱ्यांचे पगार व कर्मचाऱ्यांचे पेन्शन होऊ शकलं नाही। तर ह्यापूर्वी अशी पद्धत असायची की बँकेच्या ठेवीमधून ते पैसे कर्मचाऱ्यांचे 1 ते 5 तारखेपर्यंत भागवले जायचे, पण अद्यापही भागवले नाहीत। तर काही कारणास्तव महापालिकेकडून महापालिकेच्या ठेवीमध्ये पैसे न ठेवता बँकेच्या सेव्हिंग अकाउंटवर ठेवण्यात आलं असल्यामुळं हे पगार होऊ शकले नाहीत। तर माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की येणाऱ्या 2 दिवसात ह्या कर्मचाऱ्यांचे पैसे महापालिकेच्या ठेवीतून वर्ग करावे। जे पैसे आत्ता सध्या बँकेच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये शिल्लक आहे ते ठेवीत रूपांतर करून त्यातले जेवढी अमाऊंट कर्मचाऱ्यांसाठी लागणार आहे ती कर्मचाऱ्यांना देण्यात यावी। कारण बरेच कर्मचारी असे आहेत की ज्यांनी पगारावर कर्ज काढले, ज्यांचे पगारातून घर बांधले असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी पैसे वापरले असतील ते त्यांच्या पगारातून कट होत असतात, काही दवाखान्यासाठी खर्च होत असतात, काही दैनंदिन जीवनामध्ये पैसे खर्च होत असतात। तर अशीच बरीच कर्मचारी वारंवार मला भेटत असल्यामुळं की प्रशासनाच्या ह्या गोष्टी मी निदर्शनास आणलं आणि प्रशासनानं या ठिकाणी येणाऱ्या 2 दिवसात ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार करण्याची जबाबदारी या ठिकाणी घेतली आहे। त्याबद्दल मी सर्वांचा आभार पण मानतो आणि इथून पुढं अशा पद्धतीची चूक प्रशासनाकडून होऊ नये याची काळजी घ्यावी एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो।